हा आपला लेटेस्ट व्हर्जन आलेला आहे आपल्या ट्रेन मधलं. हे नुकतंच काल नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेली आहे हायड्रोजन ट्रेन. हायड्रोजन ट्रेन म्हणजे पूर्णतः पाण्यावरती धावणार आहे. मग आपल्याला हेच बघायचं होतं की ही ट्रेन नक्की पाण्यावरती कशी धावणार आहे. म्हणजे आता ह्याला इलेक्ट्रिफिकेशनची गरज लागणार आहे का किंवा काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता बघायचं आहे. तर लक्षात घ्या, हे स्ट्रक्चर आहे या ट्रेनचं. आता हे समोर डबे जोडलेले आहेत. ओके, हे डबे जोडलेले आहेत. हे आहे ते इंजिन. आता याच्यामध्ये काय असणार आहे, याच्यामध्ये असणार आहे हायड्रोजन आणि याच्यामध्ये असणार आहे ऑक्सिजन. लक्षात ठेवा, एका टँक मध्ये काय असणार आहे हायड्रोजन, एका टँक मध्ये असणार आहे ऑक्सिजन. त्याच्यानंतर हे मेन आहे सेल. हा मेन काय आहे सेल. याच्यामध्ये सर्व थोडक्यात काय रे ट्रान्सफॉर्मर थोडक्यात म्हणूया आपण रेल्वेचा. तर हा ट्रान्सफॉर्मर काय करणार आहे, इथून हायड्रोजन याच्यामध्ये येणार आहे, इथून ऑक्सिजन याच्यामध्ये येणार आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन आल्यानंतर यांच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया होते. ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे सूर्य, आपला जो सूर्य आहे एवढा एनर्जी का देतो, एवढा प्रकाश का देतो, कारण त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. तो हायड्रोजन फुटून 2 हेलियमचे अणू तयार करतात आणि हेलियमचे अणू तयार केल्यामुळे त्याच्यामध्ये विस्फोट मोठ्या प्रकारे होतो आणि ते कंटिन्यू विस्फोट होत राहतात. त्यामुळे आपल्याला सूर्यापासून एवढी प्रचंड एनर्जी भेटते.